नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषाली तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते आपल्या ऋषाली पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण स्टडी करत आहोत 10th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्ड सायन्स चॅप्टर नंबर 3 केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. पण याच्या अगोदर प्रिव्हियस 2 पार्ट बघितले. पण थर्ड पार्टमध्ये स्टडी करणार आहोत टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन. रिॲक्शनचे 4 टाईप्स आहे. इट डिपेंड्स ऑन देअर नेचर अँड नंबर ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट्स. याच्यावरती रिॲक्शनचे 4 टाइप्स डिपेंड्स आहेत. फर्स्टली आता वन बाय वन आपण स्टडी करणार आहे. फर्स्ट पार्ट येतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शनला युजली आपण काय एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणू शकतो. एक्झो म्हणजे एक्झिस्ट, बाहेर काय हीट एनर्जी बाहेर टाकली जाते. याच्यासाठी छोटीशी ॲक्टिव्हिटी ही कॉम्बिनेशन रिॲक्शन स्टडी करण्यासाठी टेक अ स्मॉल अमाऊंट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन अ टेस्ट ट्यूब अँड हीट द टेस्ट ट्यूब. हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतलेली टेस्ट ट्यूब घ्यायची, तिला हीट करायचं आणि त्याच्यामध्ये डीप अ ग्लास रॉड इन द अमोनिया सोल्युशन अँड होल्ड ऑन द टॉप ऑफ द टेस्ट ट्यूब. आणि एका दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये अमोनिया सोल्युशन घ्यायचं, त्याच्यामध्ये ग्लास रॉड डीप करायचा आहे आणि तो डीप केलेला ग्लास रॉड त्या हीट केलेल्या हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या टेस्ट ट्यूबवरती पकडायचं. आपल्याला ऑब्झर्व होतं की आपल्याला काय दिसतंय, स्मोक दिसतंय, व्हाईट स्मोक इमिटिंग फ्रॉम द टिप ऑफ द ग्लास रॉड. व्हाईट स्मोकचे वॉटर व्हेपर्स किंवा फ्युम्स आपल्याला दिसतात. ही त्या दोघांची रिॲक्शन होते, दोघांचं कॉम्बिनेशन होतं. HClचा आणि अमोनियाची रिॲक्शन होते. द अमोनिया गॅस अँड हायड्रोक्लोराइड गॅस रिॲक्ट फॉर्म द साल्ट ऑफ अमोनियम क्लोराईड इन गॅसियस स्टेट फर्स्ट. म्हणजे काय, टेस्ट ट्यूबच्या माउथवरती आपण ग्लास रॉड पकडला, ते व्हाईट स्मोकी इनिमेशन आपल्याला दिसतं. तो असतो अमोनियम क्लोराईडचा. अमोनियम क्लोराईड गॅस असतो, तो काय एक साल्ट आहे. आणि नंतर त्याला रूम टेम्परेचरला कंडेन्स केल्यानंतर त्याचं ट्रान्सफॉर्मेशनमध्ये सॉलिड स्टेटमध्ये होतं. त्याचं इक्वेशन आपण बघू. अमोनिया गॅसेस फॉर्ममध्ये सोल्युशनमध्ये आपण ग्लास रॉड डीप केलेला आहे. देन प्लस HCl का गॅसेस फॉर्ममध्येच का, तर आपण हायड्रोक्लोरिक ॲसिडला पण काय केलंय, आपण हीट केलंय. देन फॉर्म द NH4Cl सॉलिड. अमोनियम क्लोराईड हा फॉर्मेशन होतं. दोन कंपाऊंडपासून, दोन रिॲक्टंटपासून एक प्रोडक्ट फॉर्म झाला. ही झाली आपली कॉम्बिनेशन रिॲक्शन. कंबाईन 2 पार्ट्स अँड गिव्स 1 प्रोडक्ट. दिस इज अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. सेकंड आता याचं एक्झाम्पल आपण घेऊया. मॅग्नेशियम स्ट्रीप आहे, ती पेअर ऑफ टंगने पकडून गॅस होल्डरवर किंवा गॅस बर्नरवरती होल्ड करायचं, इग्नाइट करायचं म्हणजे त्याला जाळायचं. आणि त्याच्या बर्निंग झाल्यानंतर आपल्याला व्हाईट पावडर मॅग्नेशियम ऑक्साईडचे आपल्याला फॉर्म होते, मिळते. हे झालं ओपन एअरमध्ये. त्याचं बर्निंग झाल्यानंतर एअरमधला ऑक्सिजन त्या मॅग्नेशियम स्ट्रीप बरोबर कंबाईन होतो आणि तो कंबाईन झाल्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साईड हा प्रोडक्ट फॉर्म होतो. त्याचं इक्वेशन आपण बघू शकतो. ट्वाइस Mg दॅट मीन्स मॅग्नेशियम स्ट्रीप प्लस हीटेड इन ओपन एअर दॅट मीन्स ऑक्सिजन कंबाईन झाला आणि प्रोडक्ट्स काय मिळाले, मॅग्नेशियम ऑक्साईड. नाव आता आपण थर्ड याचं एक्झाम्पल घेऊया. कॉम्बिनेशन रिॲक्शनचं काय येतं. फ्यू पीस ऑफ स्लॅग लाईम कॅल्शियम ऑक्साईड, म्हणजे कॅल्शियम ऑक्साईडचे काय आपण तुकडे घेतले, पीस घेतले, तेच म्हणजे काय आपलं कॅल्शियम ऑक्साईड. फॉर्म्युलामध्ये सांगितले ते. प्लस वॉटर फॉर्म कॅल्शियम हायड्रोक्साईड CaOH2 अँड जनरेट ऑफ द लार्ज अमाऊंट ऑफ हीट. लाईमची आणि वॉटरची रिॲक्शन केल्यानंतर कॅल्शियम हायड्रोक्साईड फॉर्म होतो आणि लार्ज प्रमाणामध्ये हीट बाहेर एक्झिट होते. रिॲक्शन आपण बघतोय. कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर, कॅल्शियम हायड्रोक्साईड प्लस हीट, त्याची रिॲक्शन झाली. ह्या दोघांचं वॉटरचं आणि लाईमचं कॉम्बिनेशन होऊन कॅल्शियम हायड्रोक्साईड तयार झाला. नाव नेक्स्ट पार्ट इथे बघितले कॉम्बिनेशन रिॲक्शन. आपण नेक्स्ट बघतोय आता त्याच्या ऍक्टिव्हिटीज पण आपण स्टडी केलंय. नेक्स्ट पार्ट मध्ये आता आपण बघतोय डिकम्पोजिशन रिॲक्शन. शॉर्टली आता कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय याच्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल. When 2 or more reactant combine in the reaction to form a single product, it is called as combination reaction. Now next आता सेकंड रिॲक्शन आपण बघतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. जिथे डिकम्पोज होणार आहे. 1 particles हा
नंबर ऑफ पार्टिकल्समध्ये डिवाइड होणार आहे. म्हणजे एक रिॲक्टंट हा वन और अदर दॅन मोर वनच्या जास्त म्हणजे 2-3 पार्टमध्ये तो डिकम्पोज होणार आहे किंवा डिवाइड होणार आहे. आता हे याला जर डिकॉम्पोजिशन रिॲक्शन याला युजली आपण एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणतो. एंडो म्हणजे आत घेणे. ओके. म्हणजे डिकम्पोजिशन रिॲक्शन होताना त्याला हीटची गरज असते. ओके. सराउंडिंग कडनं ते हीट घेतो किंवा त्याला एक्सटर्नल हीट आपल्याला प्रोव्हाइड करावी लागते. The chemical reaction in which two or more products are from a single reactant is called a decomposition reaction. ओके. त्याचे एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल आपण बघतोय सुक्रोजचं. C12H22O11 हीट दिली ह्या कंपाऊंडला, शुगरला हीट दिली. शुगरला हीट दिल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला कार्बन अँड वॉटर मॉलिक्युल्स मिळतात. ओके. ही रिॲक्शन नंबर 4. नंबरिंग आपण आपल्या लक्षात येण्यासाठी दिलेले आहेत रिॲक्शनला. ओके. ना सेकंड कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड फॉर्ममध्ये त्याला हीट दिल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड अँड CO2 गॅस रिलीज होतो. हे 2 कंपाऊंड त्याच्यापासून मिळत आहे डिकम्पोजिशन मधनं. आणि त्याच्यानंतर वॉटर मॉलिक्युल्स त्याला हीट केलं आणि त्याच्यानंतर काय होतंय, वॉटर मॉलिक्युल्स मिळतात आणि परत काय त्याच्यात ना ऑक्सिजन काय होतं, रिलीज होतो. वॉटर मॉलिक्युल्स म्हणजे काय, इथे आपण हे बघितलं काय, H2O2. ओके. H2O2 ला हीट केल्यानंतर आपल्याला ते फॉर्म होतं. सॉरी, इथे हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन रिलीज होतं. ओके. ही रिॲक्शन करेक्ट केली. वॉटर मॉलिक्युल हीट केल्यानंतर हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस रिलीज होता. हे झालं डिकम्पोजिशन ऑफ वॉटर. आता आपली नेक्स्ट रिॲक्शन येते. कोणती रिॲक्शन ती, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट होते याच्या ठिकाणी. आता त्याचं एक्झाम्पल आता बघूया आपण. द रिडक्शन इन विच the place of the ion of the less reactive element in compound is taken by the another more reactive element by formation of its own ion is called as displacement reaction. Displacement reaction म्हणजेच काय, एक जो कमी रिॲक्टिव्ह लेस रिॲक्टिव्ह जो काही आयन असेल त्याची जागा जो जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंट्स असेल त्याने घेऊन रिॲक्शन फॉर्म करणे, प्रोडक्ट फॉर्म करणे, याला बोलतात डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. कॉपर सल्फेट ॲक्वस सोल्युशन प्लस झिंक सल्फेट. ओके. कॉपर सल्फेट आणि झिंक डस्ट दोघं कॉम्बिनेशन झालं तर काय मिळतं आपल्याला, झिंक सल्फेटचं ॲक्वस सोल्युशन प्लस कॉपर सल्फेट सॉलिड स्टेटमध्ये आपल्याला मिळतो. आता हे 2 आयोनिक प्रॉडक्ट आहे, त्याचं काय आयनचं एक्सचेंज झालं, म्हणजेच आयनचं डिसोसिएशन झालं, त्यांच्या जागा बदलल्यात. ओके. आता आपली इथे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये काय येतं, the reaction in which the ions in the reactant are exchanged to form precipitate are called double displacement reaction. या डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये प्रेसिपिटेट फॉर्म केला जातो, इनसोल्युबल पीपीटी फॉर्म केले जाते. ओके. त्याचं एक्झाम्पल K2CR4 ॲक्वस सोल्युशन, पोटॅशियम क्रोमेटचं ॲक्वस सोल्युशन. त्याच्यानंतर आपण बेरियम सल्फेटचं ॲक्वस सोल्युशन घेतलंय. तसे येथे पीपीटी काय फॉर्म होते, बेरियम क्रोमेटची येलो पीपीटी फॉर्म होते. ओके. आपलं डाऊन हेड एरो आपल्याला माहिती की काय पीपीटी फॉर्म होण्याचा तो सिम्बॉल आहे आणि पोटॅशियम सल्फेट फॉर्म होते. हे एक झालं एक्झाम्पल. याचं सेकंड एक्झाम्पल सोडियम सल्फेट. ओके. Na2S प्लस टॉईस HCl. त्याच्यामधनं आपल्याला सोडियम क्लोराईड मिळतो आणि H2S गॅस रिलीज होतो. ओके. नाव आता नेक्स्ट आपण 4 रिॲक्शन आहे, त्या 4 रिॲक्शन आपण बघितल्या. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघितले. ओके. नाव आता आपण काय स्टडी करणार आहे, डबल डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर की ज्याच्यामध्ये आपल्याला एंडोथर्मिक एक्झोथर्मिक हा पार्ट आलाय की हा एक्झोथर्मिक म्हणजे काय, एंडोथर्मिक म्हणजे काय, तो आता आपण स्टडी करणार आहोत. मग आता बघा, एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस. एंडोथर्मिक प्रोसेस काय असतं की हीट फ्रॉम आउटसाइड इज ॲब्झॉर्ब ड्युरिंग द फिजिकल चेंजेस. याच्यामध्ये फिजिकल चेंजेस काय होता, मेल्टिंग ऑफ आईस, डिझॉल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. त्याच्यावेळेस ही एंडोथर्मिक रिॲक्शन होते. ओके. दिस आर द एंडोथर्मिक रिॲक्शन. आता एक्झोथर्मिक रिॲक्शन काय, इट इज गिवन अवे ड्युरिंग द सम फिजिकल चेंजेस. आता सम फिजिकल चेंजेस म्हणजे कोणते, फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर, डिझॉल्युशन ऑफ सोडियम हायड्रोक्साईड इन वॉटर,
therefore these are the exothermic process. मग आता याच्यामध्ये काय असतं, ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन heat is given when reactant are transferred into the product. एक्झोथर्मिक मध्ये हीट गिव्हन दिली जाते, बाहेर सोडली जाते का, तर रिॲक्टंटचं प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन होताना. फॉर एक्झाम्पल बघा, कॅल्शियम ऑक्साईड प्लस रिॲक्ट विथ काय, H2O लिक्विड फॉर्ममध्ये, तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड ॲक्वस सोल्युशन तयार होते, पण खूप लार्ज प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणात तिथे काय हीट एक्झिस्ट केली जाते किंवा बाहेर सोडली जाते. नाव आता आपण काय एंडोथर्मिक मध्ये काय होतं, एंडोथर्मिक मध्ये काय, तर हीट इज आयदर ॲब्झॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग or has to be supplied continuously from outside. इथं कंटिन्युअसली आउटसाईडने हीट काय केली जाते, प्रोव्हाइड केले जाते. मग आता याचं एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड प्लस काय हीट, कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म होतं आणि CO2 कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होतो. हे झालं आपलं एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक म्हणजे हीट बाहेर सोडली जाते, हीट रिलीज केली जाते. एंडोथर्मिक म्हणजे हीटचे गेन केलं जातं किंवा हीट आतमध्ये शोषली जाते. ही रिॲक्शन झाली. नाव आता आपण जर काही पार्ट स्टडी करतो, इक्वेशन बघतोय किंवा रिॲक्शन बघतोय, तर ह्या रिॲक्शनचे काही नेचर्स असतात, ह्या रिॲक्शनचे काही रेट असतात. तर त्या रिॲक्शनचे रेट्स कशावरती डिपेंड असतात आपण ते बघूया, किंवा रिॲक्शन फास्ट होते स्लो होते त्याचा आपण स्टडी करणार आहे. आता रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आता रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, आता बघणार आहे आपण. रेट ऑफ डिफरंट रिॲक्शन इज अ डिफरंट, म्हणजे प्रत्येक रिॲक्शनचा रेट किंवा प्रत्येक रिॲक्शनचा ड्युरेशन होण्याचा हे वेगवेगळं असतं. द सेम रिॲक्शन ऑकर्स ॲट अ डिफरंट रेट ऑन चेंजिंग द कंडिशन. जे रिॲक्शन होताना त्याचं रिॲक्टंट प्रोडक्ट त्याची कंडिशन चेंज केली तर मिळणारा प्रोडक्ट सुद्धा आपल्याला वेगवेगळा मिळतो किंवा त्याचा रेट कमी जास्त होतो. फर्स्टली आता आपण बघणार आहे फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. कोणते कोणते फॅक्टर केमिकल रिॲक्शनला अफेक्ट करतात, त्याच्यामध्ये फर्स्ट आपला पार्ट येतो नेचर ऑफ रिॲक्टंट. रिॲक्टंटचं नेचर म्हणजेच काय, आता आपण एखादी रिॲक्शन करते त्याच्यामध्ये दोन मेटल्स घेतले, त्यातला एक मेटल जास्त रिॲक्टिव्ह आहे. जो रिॲक्टिव्ह मेटल आहे त्याची रिॲक्शन फास्ट होईल ॲज अ कम्पेअर टू ज्या मेटलची रिॲक्टिव्हिटी कमी आहे. आता इथे आपण स्टडी करणार आहे बघा, एक्झाम्पल घेऊन. द रिॲक्शन ऑफ द मेटल ॲल्युमिनियम Al अँड झिंक Zn with the dilute hydrochloric acid. However, the reaction of aluminum metal take place faster as compared to the zinc metal. मग इथे काय नेचर ऑफ रिॲक्टंट, रिॲक्टंट ॲल्युमिनियम आणि झिंक मध्ये रिॲक्शन होते, तर काय झालं याच्यामध्ये, मग ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. हे झालं फॅक्टर अफेक्टेड. हा एक फॅक्टर झाला कोणता, रिॲक्टंटचा. नाव आता आपण नेक्स्ट बघणार आहे साईज ऑफ पार्टिकल्स. ओके, साईज ऑफ पार्टिकल्स काय, आता take piece of and powder of Shahabad tiles on equal weight in two test tube. Add 10 ml dilute HCl in each test tubes. Observe the effervescence of CO2 is formed at the faster or slower speed. म्हणजे शहाबाद फरचीवरती आपण काय केलंय, टाईल्सवरती आपण जे काय डायल्यूट HCl ऍड केल्यानंतर त्याच्यामधनं CO2 चे इफर्वेसेस बाहेर पडतात. पण याचा रेट फास्टर कधी स्लोअर कधी कसं आपण समजणार, तर साईज ऑफ पार्टिकल वरनं. म्हणजे जर आपण त्याची पावडर घेतली तर CO2 चे इफर्वेसेस येतात, त्याचा रेट जास्त असणार आहे, हायर असणार आहे ॲज अ कम्पेअर टू त्या टाईलचे पीसेसमध्ये. त्याच्यामुळे याच्यावरून आपण काय घेऊ शकतो, ॲज अ पार्टिकल स्मॉलर द रिॲक्शन फास्टर अँड ॲज अ particle big size reaction rate is small. म्हणजे बघा आता स्मॉलर द साइज ऑफ रिॲक्टंट पार्टिकल्स हायर इज द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. नाव आता आपण फर्स्ट बघितलं आपण नेचर ऑफ रिॲक्टंट, सेकंड बघितलं आपण साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट. आता आपण बघतोय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट म्हणजे काय, एखाद्या रिॲक्शन करताना आपण त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आणि डायल्यूट सोल्युशन याच्यावरती त्या रिएक्शनचा रेट डिपेंड असतो. मग त्याचे आपण एका एक्झाम्पलनेच आपण ते समजून घेऊया. आपण डायल्यूट HCl काय केलं, रिॲक्ट केलं कोणासोबत, कॅल्शियम कार्बोनेट बरोबर रिॲक्ट केलं, तर तेव्हा काय होणार आहे, ही रिॲक्शन स्लोली होणार आहे आणि त्याच्यापासून मिळणारा CO2 जो गॅस आहे तो पण स्लोली रिब्लेट होणार आहे किंवा तो रिलीज होणार आहे. पण ॲज अदर हँड काय आपण केलं, कॉन्सन्ट्रेटेड HCl आपण घेतलं आणि
कॅल्शियम कार्बोनेट बरोबर आपण त्याची रिॲक्शन केली तर त्याचं डिसअपिअरन्स रिॲक्शन फास्ट होणार आहे आणि CO2 ची इफर्मेशन सुद्धा काय होणार आहे, CO2 गॅस सुद्धा फास्टली रॅपिडली रिलीज होणार आहे. याच्यावर आपण कन्क्लुजन काढू शकतो. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड रिॲक्टेड फास्टर दॅन डायल्यूट ऍसिड. ओके. रेट ऑफ रिॲक्शन इज proportional to the concentration of reactant. Rate of reaction is proportional to concentration of reactant म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल येते रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती. नाव आता आपल्याला डी पार्ट येतोय टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर. जर आपण टेम्परेचर वाढवलं तर रिॲक्शन फास्ट होते. याचं सिंपल एक्झाम्पल आपण विंटर सीझनमध्ये मिल्क पासून आपण दही बनवायचं, ही प्रोसेस स्लो असते ॲज अ कम्पेअर टू समर. उन्हाळ्यामध्ये दुधापासून दही पटकन बनवलं जातं, हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके. आता थर्ड येतं आपला कॅटालिस्ट. कॅटालिस्ट काय असा सबस्टन्स आहे, फॉरेटिन सबस्टन्स आहे की जो रिॲक्शनमध्ये ॲड केल्यानंतर रिॲक्शनचा रेट वाढतो पण रिॲक्शनचं नेचर चेंज होत नाही किंवा रिॲक्शनचा केमिकल कंपोजिशन चेंज होत नाही. अशा कंपाऊंडला आपण काय बोलतो, कॅटालिस्ट बोलतो. द सबस्टन्स इन विच whose presence the rate of chemical reaction change without causing any chemical change to it is called catalyst. ओके. आता याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघणार आहे, रिॲक्शन बघते. KClO3 पोटॅशियम हायड्रोक्लोराईड. ओके. KClO3 त्याला हीट केल्यानंतर आपल्याला पोटॅशियम क्लोराईड मिळतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला O2 गॅस रिलीज होतोय. याच्यामध्ये काय होते बघा, काय रिॲक्शन होते याच्यामध्ये. द रेट ऑफ द अबोव रिॲक्शन नायदर इन्क्रीज बाय रिड्युसिंग पार्टिकल साइज और नॉट बाय इन्क्रीजिंग द रिॲक्शन टेम्परेचर. KClO3 decompose rapidly in presence of manganese oxide. Okay. To liberate O2 gas, no chemical change take place in Mn2 in this reaction. म्हणजे आता याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, जे कॅटालिस्ट आहे त्याच्यामध्ये जो काही स्टार्टिंग कंपाऊंड घेतला त्याच्यावरती टेम्परेचर चेंज करून किंवा पार्टिकलची साईज चेंज करून कसलाही चेंज होत नाही. याच्यामध्ये आपण कॅटालिस्ट कोणता Mn2 जर यूज केला तर ती रिॲक्शन फास्टर होते. ओके. याच्यावरनं आपण काय हे सांगू शकतो, काय कॅटालिस्ट पण रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतात. मग आता आपण जे काही फॅक्टर्स अफेक्ट करतात केमिकल रिॲक्शनला ते आपण फॅक्टर्स बघितले. फर्स्ट फॅक्टर्स आपण बघितला काय, नेचर ऑफ रिॲक्टंट. ओके. नेचर ऑफ रिॲक्टंट. देन सेकंड आपण बघितला साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट, देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, टेम्परेचर ऑफ रिॲक्शन अँड कॅटलिस्ट. या 5 पार्ट्स केमिकल रिॲक्शनवरती अफेक्ट करतात. नाव आता आपण स्टडी करणार आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन स्टडी करताना आपण हे एक्झाम्पल बघतोय. मॅग्नेशियम अँड ऑक्सिजन, रिॲक्शन ऑफ मॅग्नेशियम अँड ऑक्सिजन, Mg+O2 MgO मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म झालाय. कार्बन प्लस ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड फॉर्म झाला. पहिल्या रिॲक्शन मध्ये काय झालंय, तर गेन ऑफ ऑक्सिजन दॅट मीन्स कंबाईन विथ ऑक्सिजन. हे दोघे रिॲक्टर एकमेकांसोबत कंबाईन झाले. ही झाली आपली ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके. याच्यामध्ये ऑक्सिजन कंबाईन झालाय आणि MgH2 त्याचं काय झालं, Mg+H2 गॅस रिमूव्ह झाला. CH2 इथिलीन फॉर्म झालाय आणि H2 गॅस रिलीज झाला. ह्या सेकंड रिॲक्शन मध्ये हायड्रोजन गॅस रिमूव्ह झाला. फर्स्ट 2 एक्झाम्पल मध्ये ऑक्सिजन गेन झाला किंवा ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाली आणि लास्टला ह्या दोन याच्यामध्ये 3 आणि 4 मध्ये हायड्रोजन गॅस रिमूव्ह झाला. याच्यावर आपण कन्क्लुजन काढू शकतो की काय झालं, द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाईन विथ ऑक्सिजन or lost hydrogen to form product is called oxidation. म्हणजे हे वरचे चारही एक्झाम्पल ऑक्सिडेशन रिॲक्शनचे एक्झाम्पल्स आहे. याच्यामध्ये काय रिॲक्टंट हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला किंवा त्याने हायड्रोजन गॅस किंवा हायड्रोजन लूज केला आणि तो प्रोडक्ट फॉर्म झाला, तो ऑक्सिडेटिव्ह किंवा ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली ती. त्याच्यानंतर बघा, chemical substance which bring about an oxidation reaction by making oxygen available are called oxidants or oxidizing agent. जे केमिकल रिॲक्शन होताना एखादा सबस्टन्स आपण वापरतोय की त्याच्यामध्ये काय ऑक्सिजनची अवेलेबिलिटी आहे तर त्याला आपण बोलतो ऑक्सिडंट बोलतात किंवा ऑक्सिडायझिंग एजंट बोलतात. ओके.
आता एक्झाम्पल बघा त्याचं ऑक्सिडेशन एजंट बघा K2Cr2O7/H2SO4 हा एक झाला ऑक्सिडेटिव्ह रिॲक्टंट. त्याच्यानंतर KMnO4/H2SO4 हा एक सेकंड झाला ऑक्सिडेटिव्ह एजंट. त्याच्यानंतर आता आपण एक्झाम्पल्स बघतोय. KMnO4 react with ferrous sulfate KMnO4 प्लस FeSO4 प्लस H2SO4 यांची रिॲक्शन बघतो ह्या ऑक्सिडेशन एजंट सोबत FeSO4 ची. तर याचा प्रोडक्ट आपल्याला भेटतो K2SO4 प्लस ट्वाईस MnSO4 प्लस 5F2SO4 अँड वॉटर मॉलिक्यूल रिलीज झाला. ही रिॲक्शन झाली 5. त्याच्यामध्ये काय झालं KMnO4 ने काय केलं ऑक्सिडाइज केलं FeSO4 ला Fe2SO4 मध्ये ऑक्सिडाइज केलं. म्हणजेच काय शॉर्टमध्ये ही रिॲक्शन झाली तिथे Fe2 प्लस SO4 2 मायनस इज इक्वल टू ट्वाईस Fe3 प्लस 3SO4 2 मायनस. आयोनिक रिॲक्शन झाली ही म्हणजे Fe2 प्लस पासून Fe3 प्लस हे आयोनिक रिॲक्शन किंवा याचं ऑक्सिडेशन झालं. याच्यामध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं. म्हणजेच काय फेरसचं फेरिक मध्ये कन्वर्ट झालं. ही झाली आपली ऑक्सिडेशन रिॲक्शन. नाव आता आपण त्याची सेकंड पार्ट बघतो आपण. The chemical reaction in which reactant gain hydrogen are called reduction reaction or reactant loss oxygen to form the product is also called reduction reaction. म्हणजे हायड्रोजन गेन केला किंवा ऑक्सिजनचा लॉस केला ही जी रिॲक्शन आहे तिला बोलतो आपण रिडक्शन रिॲक्शन. याचं एक्झाम्पल आपण बघूया. रिडक्शन रिॲक्शनचं काय एक्झाम्पल येतं आपलं बघा. कॉपर ऑक्साईड प्लस H2 त्याच्यापासून कॉपर अँड H2 मिळालं. इक्वेशन नंबर 6 ही जी काही रिडक्शन रिॲक्शन झाली. ओके. आता याच्यामध्ये बघा आपण रेडॉक्स रिॲक्शनचं काय आता बघतोय. म्हणजे या ठिकाणी आपण ऑक्सिजन लॉस केलाय. ओके. रेडॉक्स रिॲक्शन इज इक्वल टू रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय सायमल्टेनियसली रिडक्शन आणि ऑक्सिडेशन दोघंही रिॲक्शन होतात त्याला आपण म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन. The reductant is oxidized by the oxidant and the oxidant is reduced by the reductant. म्हणजेच काय जे काही रिडक्टंट असतात ते ऑक्सिडाइज करतात ओके ऑक्सिडंटला आणि ऑक्सिडंट जे असतात ते रिड्यूस करतात बाय रिडक्टंटला. म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट रिडक्शन करतात आणि रिड्युसिंग एजंट ऑक्सिडेशन करतात. हे सिम्पल फॉर्ममध्ये झालं ते एक्झाम्पल बघा आपण. हायड्रोजन सल्फर H2S प्लस डायसल्फाईड. त्याच्यानंतर सल्फर पीपीटी फॉर्ममध्ये आलाय आणि वॉटर फॉर्म झालंय. जे काही सल्फरचा O2 लॉस झाला हे झालं रिडक्शन रिॲक्शन. देन H2 आणि S हा S जाऊन इथं ऑक्सिजन आला हे झालं ऑक्सिडेशन रिॲक्शन. सेकंड एक्झाम्पल मॅग्नेज ऑक्साईड प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड मॅग्नेस क्लोराईड प्लस H2O आणि Cl2 गॅस रिलीज झाला. याच्यामध्ये HClचं काय झालं H2O झालं हे ऑक्सिडेशन झालं गेन ऑफ ऑक्सिजन झाला आणि Mn2O2 लॉस झाला Cl2 आला त्याच्या ठिकाणी म्हणजे हे झालं रिडक्शन झालं. एकाच एक्झाम्पलमध्ये आपण हे बघतोय म्हणजे ही रेडॉक्स रिॲक्शन आहे. H2S आणि MnO2 ची हे दोघे काय रेडॉक्स रिॲक्शन आहे आपण स्टडी केले. नाव आता आपण लास्ट चॅप्टरचा टॉपिक बघतोय आपण करोजन. करोजन म्हणजे काय लोखंडाला आपण गंज बघितल्या पावसाळ्यामध्ये लोखंडी खिडक्यांना जुन्या ओल्ड व्हेकलला काय रस्ट जमा झालेला असते किंवा करोजन झालेलं असतं त्याच्यावरती गंज झालेला असतो. तर रस्ट म्हणजे काय रेडिश कलर सॉलिड लेअर कलेक्टेड ऑन मेटल्स अँड व्हेरियस कंपोनंट्स ऑफ ॲटमॉस्फिअर. ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स टेक प्लेस कॉन्सिक्वेंटली रिझल्टिंग इन देअर डॅमेज. दिस इज कॉल्ड करोजन. म्हणजे मेटलचा डॅमेज करतो किंवा मेटलचं डॅमेज होतं करोजनने. मोठ्या प्रमाणात सिरियसली त्याचं डॅमेज केलं जातं आणि हे काय ॲटमॉस्फेरिकमध्ये अवेलेबल असलेल्या एअरमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो त्याच्याबरोबर रिॲक्टिव्ह मेटल रिॲक्ट होतात आणि मग ते करोजन किंवा हे रस्ट फॉर्म करतात आणि त्याने मेटलचं करोजन होतं. करोजन म्हणजे काय गंज येणे. लोखंडी खिडक्यांना गंज येतो पावसाळ्यात बिकॉज बाय करोजनने त्याचं ऑक्सिडेशन होतं म्हणून त्याला गंज येतो. तर रॅसिनिटी म्हणजे काय जे ऑइल असतं खूप दिवसाचं त्या ऑइलच्या कुजल्यासारखं किंवा
खवट वास येतो, म्हणजे कुजल्या जास्त दिवस झाल्यासारखा वास येतो, त्याला आपण रॅसिडिटी म्हणतो. व्हेन यू यूज ओल्ड लेफ्ट ओव्हर कुकिंग ऑइल फॉर मेकिंग फूड स्टफ, इट इज अ फाउंड टू हॅव फोल ऑर्डर कॉल्ड रॅसिडिटी. म्हणजे काय, तेल काय खवट होणे किंवा जास्त दिवसाचं तेल होणे, त्याचा एक स्पेसिफिक स्मेल येतो, त्याला रॅन्सिडिटी म्हणतात. हा आपला इथे चॅप्टर फिनिश झालाय. केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन हा चॅप्टर आपण स्टडी केलाय. त्याच्यामध्ये आपण केमिकल इक्वेशन्स बघितले, त्याच्यानंतर बॅलन्सिंग इक्वेशन बघितलं आपण, त्याच्यानंतर त्याच्या स्टेप बघितलाय, इक्वेशन कसं बॅलन्स करायचं, आणि लास्टली आपण ऑक्सिडेशन रिडक्शन शिकलोय. एक्झोथर्मिक एंडोथर्मिक रिॲक्शन पण आपण शिकलोय. त्याच्यानंतर आपण फॅक्टर अफेक्टिंग केमिकल रिॲक्शन हे 5 फॅक्टर्स पण बघितले. त्याच्यानंतर आपण कन्सेप्ट बघितली करोजनची आणि रॅसिनिटीची. करोजन आपल्याला मेटलर्जी चॅप्टरमध्ये डीपमध्ये स्टडी करायला आहे. इथं आपला हा पूर्ण चॅप्टर कम्प्लीट झालाय. याचे 3 पार्ट्समध्ये डिवायडेशन झालंय, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. नक्की तुम्ही बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ.